गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी डॉक्टर गोपालराव, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ झुलॉजी, राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर. तर आपण त्या ठिकाणी आज पर्यावरण या विषयामधला चौथा जो चॅप्टर आहे त्याच्यामधला तो बायोडायव्हर्सिटी अँड कॉन्झर्वेशन, तसेच त्याला मराठीमध्ये जैवविविधता आणि संवर्धन. तर त्या ठिकाणी जगामध्ये जर पाहिलं तर जैवविविधता समृद्ध क्षेत्र किंवा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणतो आपण. तर त्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट कशामुळं, तर त्या ठिकाणी ते आहेत आहेत म्हणजे काय की त्या ठिकाणी जैवविविधता खूप मोठ्या प्रमाणात प्रेझेंट आहे किंवा तिथं खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्या ठिकाणी माणसाच्या त्या ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशन असेल किंवा माणसाच्या हानिकारक कृतींमुळे त्या ठिकाणची जी काही बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता आहे त्याला त्या ठिकाणी काय झालेलं आहे की थ्रेट क्रिएट झालेलं आहे. मग अशा प्रकारचे जे काही भाग आहेत ज्या ठिकाणी जैवविविधतेला त्या ठिकाणी हानी पोचलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात, तर तो जो काही रिजन आहे किंवा तो जो भाग आहे की ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बायोडायव्हर्सिटी आहे आणि तेवढ्याच प्रमाणात काय झालेलं आहे की माणसाकडून त्याचं नुकसान केलेलं आहे. तर अशा प्रकारचे भाग जे आहेत त्यांना हॉटस्पॉट म्हटलेले आहे. आणि भारतामध्ये अशा प्रकारचे 4 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट किंवा जैवविविधता समृद्ध क्षेत्र आहे. तर सुरुवातीला डॉक्टर सबीना विल्क यांनी 1988 मध्ये त्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणजे जैवविविधता समृद्ध क्षेत्र ही संकल्पना 1988 मध्ये त्या ठिकाणी पहिल्यांदा मांडली. म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने स्थानिक जातींचे वस्तीस्थान आहे, म्हणजे स्थानिक जाती खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांचे वस्तीस्थान हॅबिटाट आहे, त्याला आपण काय म्हणतो की जैवविविधता समृद्ध क्षेत्र किंवा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. त्याच्यामध्ये जर एक दोन त्याच्यासाठी मुख्य निकष आहेत बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटसाठी किंवा जैवविविधता समृद्ध क्षेत्रासाठी, की त्या ठिकाणी जवळपास 15,000 पेक्षा जास्त त्या ठिकाणी झाडांची संख्या असली पाहिजे. 15,000 पेक्षा जास्त व्हॅस्क्युलर प्लांट्स म्हणजे झाडांची संख्या, त्या ठिकाणी संख्या म्हणजे काय की जातींची संख्या, झाडांच्या 15,000 जातींच्या पेक्षा जास्त त्या ठिकाणी जाती असल्या पाहिजेत त्याच्या. आणि त्या ठिकाणी काय जवळपास 70% त्या ठिकाणी जे काही वस्तीस्थान आहे म्हणजे हॅबिटॅट आहे तो त्या ठिकाणी डिस्टर्ब झालेला असला पाहिजे किंवा त्या ठिकाणी नष्ट झालेला असला पाहिजे. हे त्याच्यासाठी बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट किंवा जैवविविधता समृद्ध क्षेत्र जाहीर करण्याचे निकष आहेत. त्याच्यामध्ये मग जर पाहायला गेलं तर हे काही भूषण आहे आपलं असं म्हणू शकत नाही की आपल्या भारतामध्ये 4 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे. तर आपल्या इथं जी काही जैवविविधता होती त्याचा आपण खूप मोठ्या प्रमाणात नाश केला, म्हणजे काय 70% आपण बायोडायव्हर्सिटी येते त्या ठिकाणी नष्ट केलेले आहे. म्हणजे त्यांचे जे काही वस्तीस्थान आहे त्या जातींचे त्या ठिकाणी वस्तीस्थान किंवा हॅबिटॅट म्हणतो त्याचं आपण त्या ठिकाणी डिस्ट्रक्शन केलेलं आहे, म्हणजे त्याला नष्ट केलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्या भारतामध्ये 4 जैवविविधता समृद्ध क्षेत्र किंवा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट त्या ठिकाणी डिक्लेअर केलेले. तर जगात जवळपास 35 मान्यता प्राप्त जैवविविधता हॉटस्पॉट किंवा बायोडायव्हर्सिटी समृद्ध क्षेत्र त्या ठिकाणी आहेत आणि भारतामध्ये त्यातील 4 आहेत. त्याच्यामध्ये पूर्व हिमालय, आता इथं केशरी रंगामध्ये आपण हिमालय त्या ठिकाणी पाहू शकतोय, पूर्व हिमालय भाग. त्याच्यानंतर पश्चिम घाट, डाव्या हाताला खाली महाराष्ट्र गुजरातच्या दक्षिण याच्याकडनं बाउंड्री कडून जवळपास केरळापर्यंत, केरळ कन्याकुमारी पर्यंत त्या ठिकाणी जो भाग आहे त्याला काय म्हणतो आपण पश्चिम घाट म्हणतो. ओके, सह्याद्री पर्वतरांगा. त्याच्यानंतर इंडो बर्मा हॉटस्पॉट. आता इंडो बर्मा हा जर बघितला तर आसामकडचा जो काही भाग आहे, ओके, तर तिथला जो काही पूर्वोत्तर विभाग आहे भारताचा, 7 सिस्टर्स एरिया आपण त्यांना म्हणतो की 7 त्या ठिकाणी राज्य आहे, त्याच्यातला जो काही भाग आहे तो इंडो बर्मा हॉटस्पॉट आहे.
आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा म्हणजे आसाम आणि अंदमान बेटे. त्या ठिकाणी अंदमान एरिया त्या ठिकाणी आपण बघू शकतो की अंदमान निकोबार बेटे जे आहे ते त्याच्यामध्ये येतं. तर जैवविविधतेचे जी काही व्याख्या आहे त्याच्याप्रमाणे त्याचे 3 प्रकार पडतात. एक जेनेटिक बायोडायव्हर्सिटी म्हणजे जनुकीय विविधता, त्याच्यानंतर दुसरे आहे ते स्पेसिस बायोडायव्हर्सिटी जातींमधील विविधता, आणि त्याच्यानंतर इकोसिस्टम बायोडायव्हर्सिटी म्हणजे परिसंस्थेतील विविधता. तर त्या ठिकाणी आपण जेनेटिक बायोडायव्हर्सिटी किंवा जनुकीय विविधता हे पाहणार. आता जनुकीय विविधता म्हणजे काय की जनुकीय पातळीवरती असणारी विविधता. आता जनुकीय म्हणजे काय, जनुकीय हे डीएनए चे बनलेले आहे, पण जीन्स म्हणतो त्याला. आणि जीन्स वरून आपले जे काही शरीराची ठेवण आहे आणि त्याचे जे काही फिजिओलॉजिकल अपॅरन्स किंवा शरीराची ठेवण आणि जे काही त्याचं पूर्णपणे लाईफ आहे सगळं जे काही कंट्रोल केलं जातं त्यांच्याकडून संपूर्ण गोष्टींवरती नियंत्रण केलं जातं ते डीएनए आणि त्या ठिकाणी जनुकीय आहे. आणि जीव कसे विकसित होईल हे ठरवणारे ते संरचनात्मक मूळ घटक आहे, म्हणजे ते संरचना करतात पूर्ण जीवाची. एका सेलमध्ये आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीमध्ये ते जनुक त्या ठिकाणी असतात आणि ते वेगळ्या प्रकारची कार्य त्या ठिकाणी करत असतात आणि त्याच्यावरून आपलं जे काही दैनंदिन जीवन चाललेलं आहे ते जीवन त्या ठिकाणी त्यांच्याकडून पूर्णपणे कंट्रोल केलं जातं. प्रत्येक प्राणी वनस्पती प्रजातीतील जनुकीय रचना इतर प्रजातीपेक्षा भिन्न असते. प्रत्येक प्राण्यामध्ये वेगळी जनुकीय रचना आपल्याला बघायला मिळते. प्रजातींमधील जनुकीय वैविध्य जनुकीय स्तरावर होणाऱ्या जडगणीमुळे त्या ठिकाणी प्रजातीला एक वेगळ्या प्रकारचं स्थान प्राप्त होतं, वेगळ्या प्रकारची आयडेंटिटी त्यांना क्रिएट होते. या वैशिष्ट्यपूर्ण जनुकीय जडणघडणीमुळे प्रत्येक प्रजातीला वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म त्या ठिकाणी प्राप्त होतात. एक वेगळ्या प्रकारचे आयडेंटिटी कॅरेक्टर्स किंवा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आपण म्हणतो तर ते त्यांना प्रत्येकाला त्या ठिकाणी प्राप्त होतात. उदाहरण, प्रत्येक माणूस हा इतर माणसापेक्षा सर्वस्वी निराळा असतो. म्हणजे आपण बघतो की खूप सारं आपण आपला लोकॅलिटी आहे, खूप सारे लोक आपल्या आजूबाजूला आहेत आणि प्रत्येक माणूस हा एकमेकांपासून भिन्न आहे, पण त्याच्यामधलं जे काही बेसिक त्याची संरचना आहे किंवा सामान्य संरचना आहे ती सारखीच आहे, पण त्याचं जे काही जे दिसणं असतं ते वेगळ्या प्रकारचं आहे. ते कशामुळं, तर वेगळ्या प्रकारच्या जनुकीय संरचनेमुळे. हे जनुकीय वैविध्यता प्रजातीत योग्य पुनरुत्पादन होण्यासाठी आवश्यक असते. म्हणजे काय की रिप्रोडक्शन हे जैवविविधता म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी ही जी आहे ते त्या ठिकाणी योग्य पुनरुत्पादन होण्यासाठी म्हणजे चांगल्या प्रकारे इव्हॉल्व्ह होण्यासाठी त्या ठिकाणी आवश्यक असते. जर प्रजननक्षम प्राण्यांची संख्या मर्यादित झाली तर त्या ठिकाणी जनुकीय वैविध्यता कमी होते. म्हणजे काय की प्रजननक्षम प्राणी जे जे प्रजनन करू शकतात तर त्यांची जर संख्या त्या ठिकाणी कमी झाली तर त्या ठिकाणी जनुकीय वैविध्यता त्या ठिकाणी कमी होते. एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्या इथं सायबेरियन टायगर, ओके, सायबेरियन वाघ जो आहे किंवा आपला बेंगॉल टायगर आहे, तर बेंगॉल टायगर किंवा सायबेरियन वाघ हे जे जे आहे हे दोन जातीमध्ये त्या ठिकाणी काय झालेलं आहे की प्रजननक्षम हे जे प्राणी म्हणजे प्रजननक्षम इंडिव्हिज्युअल्स त्याच्यामध्ये कमी झालेले आहेत आणि त्याच्यात इंटरब्रीडिंग त्यांच्याच मध्ये त्या ठिकाणी काय झालेलं आहे की मिलन होऊन प्रजनन होऊन त्यांचा जो काही जनुकीय डायव्हर्सिटी जनुकीय वैविध्यता होती ती त्या ठिकाणी कमी झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावरती नष्ट होण्याचा म्हणजे हंटिंग पोचिंग किंवा शिकारीमुळे त्या ठिकाणी जे नष्ट होतात स्पेसिस जाती नष्ट होतात त्याच्याऐवजी ते त्यांचा जो काही जीन आहे तो वीक होऊन जनुकीय आहे ते वीक होऊन किंवा कमजोर होऊन त्या ठिकाणी त्यांच्यावरती नष्ट होण्याचे सध्याचा परिस्थिती ओढवलेली आहे. अशा जे काही जीव जंतू आहेत किंवा अशा जीव प्रजाती आहेत पृथ्वीवरून असंगत किंवा नष्ट होऊ शकतात.
जीव प्रजातीतील नैसर्गिक स्तरावर उपलब्ध असणाऱ्या जनुकीय विविधतेतून जनुकीय संच निर्माण होतो. म्हणजे काय की जे प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये ज्या प्रकारचे जीन्स आहेत त्याच्यावरून नेचरमध्ये निसर्गामध्ये ज्या प्रकारचं ज्या बायोडायव्हर्सिटी उपलब्ध आहे त्याच्यामधून काय होतं की त्यांचा एक डीएनए सेट किंवा जीन्स डायव्हर्सिटी त्याचा जीन्स डायव्हर्सिटी त्या ठिकाणी फॉर्म होते किंवा तयार होते. या जनुकीय संचाद्वारे गेली हजारो वर्षे अनेक प्राणी वनस्पती प्रजाती विकसित झाल्या. त्याच्यातूनच या काय झालंय की वेगळ्या प्रकारची प्राणी वनस्पती आणि वेगळ्या प्रकारच्या स्पेसीज प्रजाती म्हणजे स्पेसीज त्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. अलीकडे निसर्गातील जैवविविधतेचा वापर करून रोगप्रतिकारक आणि अधिक उत्पादनक्षम नवीन प्राणी वनस्पती यांच्या प्रजाती विकसित करण्यात येत आहे. याच जनुकीय संचाचा वापर करून आपण वेगळ्या प्रकारचा त्या ठिकाणी अभ्यास करून रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या अधिक उत्पादनक्षम आणि नवीन प्राणी वनस्पती यांच्या प्रजाती विकसित करतो. मानवाने आपल्या बुद्धिचातुर्य व वैज्ञानिक प्रगतीच्या जोरावर वनस्पती तसेच प्राण्यांच्या जीनमध्ये बदल घडून पूर्वीपेक्षा अधिक प्रजननक्षम प्रजाती तयार केल्या. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण संकरित बियाणे असतील, संकरित पशुधन असेल म्हणजे प्राणी असतील म्हणजे त्याच्यामध्ये गाय, म्हशी, बैल किंवा वेगळ्या प्रकारच्या शेळ्या, मेंढ्या अशा प्रकारचे वेगळे प्राणी, तसेच कीटकांमध्ये आपण सिल्कवर्म बघतोय, रेशीम किडे, तसेच मधमाशा सुद्धा आहेत काही ठिकाणी. तर अशा प्रकारचे जे काही संकरित बियाणे, संकरित पशुधन, तर हे आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि त्यांची निवड आणि संकरण त्याच्यामध्ये या कामासाठी चांगल्या प्रकारचं जी काही जात आहे ती निवडणं आणि त्यांचं संकरण दोन चांगल्या प्रजातीमध्ये संकरण करून तिसरी चांगल्या प्रकारची जात तयार करणे अशा क्रियाचा त्या ठिकाणी वापर केला जातो. अशा प्रकारे संकरित प्रजाती तयार होणे म्हणजेच अनुवांशिक विविधता. कारण संकरित प्राण्यांची जीन संरचना मूळ प्राण्यांच्या जीन संरचनेपेक्षा वेगळी असते. म्हणजेच काय, ज्या संकरित जाती आहेत त्यांच्यामधली जी काय जीनची किंवा जनुकांची संरचना आहे ती मूळ ज्यांच्यापासून तो नवीन स्पेसिस नवीन जात तयार केलेली आहे त्यांच्यापेक्षा थोडीशी भिन्न असते. त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतं की जनुकीय डायव्हर्सिटी जनुकीय वैविध्यता त्या ठिकाणी तयार होते आणि तो जो काही नवीन जात आहे तर ती चांगल्या प्रकारे म्हणजे जनुकीय विविधतेने त्या ठिकाणी समृद्ध असते आणि त्याच्यामुळं ती स्ट्रॉंग किंवा त्या ठिकाणी जेनेटिकली स्ट्रॉंग म्हणतो आपण, तर ती जी काही स्पेसिस आहे ती जेनेटिकली खूप स्ट्रॉंग असते. त्याच्यानंतर स्पेसिस डायव्हर्सिटी, जातींमधील विविधता. तर एखाद्या प्रदेशात आढळणाऱ्या प्राणी वनस्पतींची विविध प्रजाती या ठिकाणी ते त्या ठिकाणी प्रजाती विविधता निश्चित करतात. म्हणजे एखाद्या भागामध्ये किती प्रकारच्या प्राणी आणि वनस्पतींच्या जाती आहेत त्याच्यावरून आपण काय की प्रजाती विविधता किंवा बायोडायव्हर्सिटी तिथली स्पेसिस बायोडायव्हर्सिटी त्या ठिकाणी आपण निश्चित करतो. हे विविधता नैसर्गिक परिसंस्था तसेच मानव निर्मित शेती परिसंस्थेत दिसून येते. म्हणजे काय की ही जी काही बायोडायव्हर्सिटी आहे म्हणजे जी काही जातींमधील विविधता आहे ती नैसर्गिक परिसंस्था म्हणजे काय की इकोसिस्टीम, नॅचरल इकोसिस्टीम, त्याच्यामध्ये वने येतात, त्याच्यानंतर ग्रासलँड म्हणजे गवताळ प्रदेश किंवा ॲक्वॅटिक बायोडायव्हर्सिटी, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम म्हणजे पाण्यामधले परिसंस्था, पाणी परिसंस्था. ठीक, तर अशा प्रकारचे जे काही वेगळ्या परिसंस्था आहेत त्याच्यामधून तसेच मानवनिर्मित परिसंस्था म्हणजे शेती त्याच्यातून त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. काही प्रदेशात प्रजाती विविधता अधिक प्रमाणात आढळून येते. उदाहरण सांगायचं म्हटलं तर नैसर्गिकदृष्ट्या अबाधित उष्णकटिबंधातील वने जे आहे परिसंस्थेतील जीव त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतात. म्हणजे काय की उष्णकटिबंधातील वने म्हणजे तिथले जे काय फॉरेस्ट आहे आणि म्हणजे एव्हरग्रीन फॉरेस्ट म्हणतो उष्णकटिबंधीय वने, तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बायोडायव्हर्सिटी म्हणजे जातीमधील विविधता आपल्याला पाहायला मिळते. या उलट वन विभागांमध्ये लाकूड उत्पादनासाठी लागवडीत लावण्यात आलेल्या
वनीकरण परिसंस्थेमध्ये किंवा जे काय आपण सामाजिक वनीकरण असतं, म्हणजे आपण फॉरेस्ट गव्हर्नमेंटने ते त्या ठिकाणी झाडं लावलेली असतात, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात त्या ठिकाणी जैवविविधता किंवा जातींमधील विविधता त्या ठिकाणी दिसून येते. कारण त्या ठिकाणी केवळ एकाच प्रकारच्या वनस्पती किंवा आपल्याला जे पाहिजे असतात त्याच झाडांची लागवड त्या ठिकाणी केलेली असते. निसर्गामध्ये आपण पाहिलं तर तुम्ही ज्यावेळेस जंगलामध्ये जाता त्यावेळेस खूप वेगळ्या प्रकारचे आपण झाडं त्या ठिकाणी पाहतो. पण अशा प्रकारे जे काही सामाजिक वनीकरण असतं, सामाजिक वनीकरणाच्या जंगलामध्ये आपण ज्यावेळेस जातो, वनामध्ये जातो, तर त्यावेळेस आपल्याला काही माहिती असलेली झाडं आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघतो. पण जंगलामध्ये गेल्यानंतर खूप सारे की आपल्याला त्यांची नावच कित्येक झाडांची माहिती नसतात. अशा प्रकारे अशा प्रकारच्या झाडांची संख्या त्या ठिकाणी जास्त असते आणि त्यांचं जे काय अबंडन्स आहे, म्हणजे ते त्यांचं समृद्ध किती जास्त प्रमाणात आहे, नंबर किती आहे, तो त्या ठिकाणी जास्त असतो. आणि या उलट आपण जे काही सामाजिक वनीकरणाकडे जे वने लावली जातात, केली जातात, तर त्यांच्यामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी अशा प्रकारचं जैवविविधता किंवा प्लांट बायोडायव्हर्सिटी, झाडांची डायव्हर्सिटी त्या ठिकाणी कमी असते. नैसर्गिक वन परिसंस्थामध्ये लाकडा व्यतिरिक्त अनेक घटक त्या ठिकाणी उपलब्ध केले जातात. त्याच्यामध्ये फळे, लाकूड, सराव, गवत, काथ्या, डिंक, अनेक औषधी घटक, अशा वेगळ्या जे काही गुड्स आहेत, वेगळ्या प्रकारचे उत्पादन आहेत, ते आपण काय करतोय की स्पेसिस डायव्हर्सिटी मधून किंवा जंगलामधून, जंगल परिसंस्था किंवा फॉरेस्ट इकोसिस्टम मधून आपण मिळवतो. याच्यामध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी नैसर्गिक वन परिसंस्थेमुळे प्रदीर्घ कालावधीत उपलब्ध होणाऱ्या मानवोपयोगी घटकांची एकूण किंमत काढली तर ती त्या वनातील लाकडाच्या एकूण किमतीपेक्षा कित्येक पट अधिक असते. आपण जर त्या ठिकाणी प्रत्येक स्पेसिसची, प्रत्येक जातीची, प्रत्येक घटकाची त्या ठिकाणी एकूण किंमत त्या ठिकाणी लावली आणि त्या प्रकारे जर काढली, किंमत त्या ठिकाणी मोजली, तर ती त्या वनातील लाकडाची जेवढं लाकूड आहे त्या लाकडापेक्षा, मूळ त्याच्या किमतीपेक्षा कित्येक पटीने जास्त असते. म्हणजे आपण जंगल फक्त लाकडासाठी तोडतो आणि त्याच्यापेक्षा जे काही कॉस्टली कंपोनंट्स आहेत, कॉस्टली कंपोनंट म्हणजे अधिक महत्व असणारे जे काही घटक आहेत त्यांचा आपण नाश करून टाकतो आणि फक्त लाकूड, जे कमी किमतीचं आहे लाकूड, ते त्या ठिकाणी वापरतो आणि त्याच्यासाठी फक्त आपण एवढं मोठं समृद्ध आपले जे काही फॉरेस्ट आहे, जंगल आहे, ते त्यांना तोडतो. अशा तऱ्हेने वन परिसंस्थेची किंमत त्या परिसंस्थेतील जैवविविधता वनीकरणाद्वारे लावलेल्या झाडापेक्षा किंवा त्यांच्या वनापेक्षा कित्येक पटीने अधिक असते. आत्ताचे जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याच्याद्वारे आपण जी काही विकसित शेती करतोय त्याच्यामध्ये जर पाहिलं तर नैसर्गिक पद्धतीने किंवा पारंपरिक पद्धतीने जे काय आपण शेती करतो त्याच्यामध्ये जैवविविधता खूप कमी असते. म्हणजे पारंपरिक शेतीमध्ये त्या ठिकाणी जैवविविधता जास्त बघायला मिळते आणि आपण आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्या ठिकाणी विकसित शेती करतो त्याच्यामध्ये जैवविविधता खूप कमी प्रमाणात आपल्याला दिसून येते. पारंपरिक शेतीमध्ये विविध पिकांची लागवड केली जात असल्यामुळे जैवविविधतेचे प्रमाण त्या ठिकाणी खूप जास्त आहे. पृथ्वीवरील एकूण सजीव प्रजातींची संख्या 18 लाख असल्याचे निदान शास्त्रज्ञांनी केलेले आहे. म्हणजे आतापर्यंत 18 लाख स्पेसीज आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजे 18 जातींची ओळख आपल्याला झालेली आहे. ही संख्या पृथ्वीवरील अस्तित्वात असलेल्या एकूण सजीवांपैकी केवळ मानवाला जात असलेल्या प्रजातींची आहे. म्हणजे माणसाला फक्त तेवढे 18 लाख स्पेसीज माहिती आहेत. आजही अनेक नवनवीन प्राणी वनस्पती प्रजातींचा शोध लावला जात आहे. सपुष्प वनस्पती म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट्स व कीटकांच्या म्हणजे इन्सेक्टच्या कित्येक जाती आजही मानवाला अज्ञात आहेत. म्हणजे इन्सेक्ट डायव्हर्सिटी आणि प्लांट डायव्हर्सिटी अजून सुद्धा त्या ठिकाणी कित्येक आपल्याला माहिती व्हायची आहे. पृथ्वीवरील ज्या भागामध्ये जैवविविधतेचे प्रमाण अधिक असते अशा भागांना जैवविविधता समृद्ध क्षेत्र म्हणतात. जागतिक स्तरावरती भारताची क्रमवारीत जगातील सर्वाधिक जैवविविधतेने समृद्ध असलेल्या
पहिल्या 15 देशांमध्ये केली जाते. म्हणजे भारताची गणना त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे असे जे काही 15 देश आहेत त्या पहिल्या 15 मध्ये आपल्या भारताचा त्या ठिकाणी समावेश येतो. त्याच्यामुळे जैवविविधतेच्या दृष्टीने बायोडायव्हर्सिटीच्या पॉईंट व्ह्यूने जर पाहिलं तर भारताला खूप मोठा इम्पॉर्टन्स आहे. त्याच्यासाठी संशोधन करण्याची खूप जास्त गरज आहे बायोडायव्हर्सिटीमध्ये. त्याच्यानंतर इकोसिस्टीम डायव्हर्सिटी, परिसंस्थेतील विविधता. तर पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात परिसंस्थेची विविधता आढळते. म्हणजे काय की इकोसिस्टीम डायव्हर्सिटी पृथ्वीवरती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक परिसंस्थेतील विविध प्रजाती तिथल्या विशिष्ट वस्तीस्थानाच्या विविधतेच्या आधारे परस्पराशी संलग्न असतात. म्हणजे काय की तिथल्या प्रत्येक इकोसिस्टीम मध्ये किंवा प्रत्येक परिसंस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसीस त्या ठिकाणी असतात. आणि विशिष्ट परिसंस्थेमध्ये किंवा एका स्पेसिफिक इकोसिस्टीम मध्ये त्या ठिकाणी तिथं जे काय असणारे ऑर्गॅनिझम्स किंवा तिथं जे काय असणारे सजीव आहेत, प्रजाती आहेत, ते तिथल्या मिळत्या जुळत्या वातावरणाशी संलग्न झालेले असतात. आणि ते त्याच पर्टिक्युलर किंवा त्याच स्पेसिफिक इकोसिस्टीम किंवा परिसंस्थेमध्ये ते सापडतात. आणि त्याच्यामुळं त्यांचं एक रिलेशन, संलग्नता त्या ठिकाणी तयार झाली असते. परिसंस्था विवेचन एखाद्या विशिष्ट भूभागासाठी किंवा देशासाठी, एखादा प्रांत व तालुक्यासाठीही करता येते. म्हणजे काय की आपण परिसंस्था किंवा इकोसिस्टीम डिफाईन एखाद्या करू शकतो. तर इकोसिस्टीम डिफाईन करण्यासाठी विशिष्ट भूभाग किंवा पर्टिक्युलर एरिया किंवा देश, पूर्ण देश त्या ठिकाणी किंवा त्याच्यातलं एखादं राज्य, तालुका याच्यासाठी त्या ठिकाणी करता येऊ शकतं. आता रशिया जर पाहिलं, रशिया देश किंवा युरोपियन कंट्रीज हे ते टुंड्रा लँड, ओके, अशा प्रकारचे जे काही परिसंस्था आहेत, तर अशा प्रकारचे परिसंस्था तिथून डिफाईन केल्या जातात. त्याच्यामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचे छोटे छोट्या परिसंस्था आहेत. विशिष्ट परिसंस्थांमध्ये त्या ठिकाणी वने, गवताळ प्रदेश, वाळवंट, डोंगर इत्यादी, तसेच जल परिसंस्थेमध्ये नद्या, तळी, समुद्र यांचा अंतर्भाव किंवा हे त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं. तर विशिष्ट परिसंस्थांमध्ये किंवा स्पेसिफिक इकोसिस्टीम्स मध्ये त्या ठिकाणी फॉरेस्ट, ग्रासलँड, डेझर्ट, हिली रिजन्स, तसेच ॲक्वॅटिक परिसंस्थेमध्ये किंवा ॲक्वॅटिक इकोसिस्टीम मध्ये जर पाहिलं तर रिव्हर्स, लेक्स अँड सीज, ओके, अशा प्रकारचा इकोसिस्टीमचा किंवा अशा प्रकारचा हॅबिटाट्सचा त्या ठिकाणी अंतर्भाव होतो. यापैकी प्रत्येक प्रदेशात मानवी हस्तक्षेपामुळे बदल झालेले प्रदेश त्याच्यामध्ये समावेश असतात. कुठल्याही प्रदेशामधील किंवा प्रदेशातील परिसंस्थांमध्ये किंवा इकोसिस्टीम मध्ये मानवी हस्तक्षेपाशिवाय कमी विकसित झालेली असल्यास त्या ठिकाणी त्या परिसंस्थेला नैसर्गिक परिसंस्था म्हणतात. म्हणजे आपण जे काही परिसंस्था बघतोय, वने, गवताळ प्रदेश, वाळवंट, डोंगर, हे मुख्यत्वे किंवा बेसिकली हे नॅचरली किंवा नैसर्गिक त्या ठिकाणी तयार झालेले आहे. आणि त्याच्यामध्ये शेती किंवा जो काही रेसिडेन्शियल किंवा नागरी प्रदेश म्हणतो त्याच्यामध्ये जो काही आपला रेसिडेन्शियल एरिया आहे किंवा नागरी प्रदेश ज्या ठिकाणी आपण राहतोय, रेसिडेन्शियल एरिया, तर तो जो काय आहे तो मानवी हस्तक्षेपामुळे किंवा ह्युमन इंटरफेरन्समुळे त्या ठिकाणी चेंजेस किंवा बदल करण्यात आलेले आहेत. अशा संस्थेला किंवा अशा प्रकारच्या इकोसिस्टीमला परिवर्तित और चेंज्ड इकोसिस्टीम त्या ठिकाणी म्हणतात. घनदाट जंगलातील परिसंस्था त्याच्यामध्ये नैसर्गिक परिसंस्था या प्रकारात मोडतात. तर नैसर्गिक परिसंस्थेतील नैसर्गिक साधनांचा वापर जर अयोग्य प्रमाणात केला तर अशा परिसंस्था विस्कळीत होऊ शकतात. म्हणजे काय की जंगले आपण खूप मोठ्या प्रमाणात तोडतोय, तोडल्यामुळे काय होतं की जंगलांचं अस्तित्व नष्ट होतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या परिसंस्था विस्कळीत झालेल्या आहेत. म्हणजे काय की फॉरेस्ट इकोसिस्टीम त्या ठिकाणी डिस्टर्ब झालेले आहेत. जैविक विविधतेमुळे जगभरामध्ये अनेक प्रकारचे प्राणी, वनस्पती आढळतात. यातील प्राणी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी त्या ठिकाणी कार्यरत असतात. यातील प्राण्यांचा खूप मोठ्या प्रमाणात रोल आहे किंवा खूप मोठ्या कामगिरी ते बजावत असतात की त्याच्यातील संतुलन, पर्यावरणाचे संतुलन राखण्याचं काम करत असतात. प्रत्येक प्राण्याला निसर्गाने विशिष्ट काम त्या ठिकाणी ठरवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक प्राण्याचा एक स्पेसिफिक पोझिशन आहे. कोणताही प्राणी कामाशिवाय त्या ठिकाणी राहत नाही.
म्हणजे प्रत्येक प्राण्याला त्या ठिकाणी त्या इकोसिस्टम मध्ये एक स्पेसिफिक पोझिशन आहे. तिथून जर तो त्या ठिकाणी रिमूव्ह केला किंवा त्याला आपण त्या ठिकाणी तिथून काढलं तर काय होणार आहे की त्या परिसंस्था जी काय ती विस्कळीत म्हणजे इकोसिस्टम त्या ठिकाणी डिस्टर्ब होणार आहे. म्हणून जैविक विविधता ही मानवाच्या सुखकर जीवनाची गुरुकिल्ली आहे असं म्हटलं जातं. म्हणजे काय की जी काही परिसंस्था म्हणजे बायोडायव्हर्सिटी आहे ती माणसाच्या म्हणजे हेल्दी लाईफसाठी त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. विविध प्रकारचे प्राणी तसेच विशेषतः पाळीव प्राणी मानवी जीवनाला सहाय्य करतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपण डोमेस्टिक अॅनिमल्स म्हणतो त्यांना, ते आपलं जे काही ह्युमन लाईफ आहे त्याला त्या ठिकाणी इझी करतात. म्हणजे काय की पाळीव प्राणी आपण प्राणी वेगवेगळ्या प्रकारचे पाळतो आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारची उत्पादन घेतो आणि आपलं जीवन जगतो. जैविक विविधतेतील पाळीव प्राणी यांनी उत्सर्जित केलेल्या मल, मूत्र, शेण इत्यादी पदार्थांचे शेतीतील खत, दूध, मांस, कातडी, स्वयंरोजगार असेल, स्वयंपाकासाठी खेड्यात गोबर गॅसचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे प्राण्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला प्रोडक्ट्स त्या ठिकाणी मिळतात आणि त्यांचा वापर आपण स्वतःचं लाईफ जगण्यासाठी त्या ठिकाणी करत असतो. म्हणून जैवविविधतेतील पाळीव प्राणी संवर्धन, जतन व वापर काळजीपूर्वक करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपल्याला बायोडायव्हर्सिटी त्या ठिकाणी अभ्यास करतोय आपण त्यांचं कॉन्झर्वेशन साठी त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत आणि ते अजून आपण करतो आणि तरी सुद्धा बायोडायव्हर्सिटीचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. तर याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपण त्याच्या पुढचा जो काही भाग आहे ते पुढच्या लेक्चरला त्या ठिकाणी पाहूया. थँक्यू.